हॅलो फ्रेंड्स, या व्हिडिओमध्ये आपण क्यूबचं व्हॉल्यूम, त्याचा लॅटरल सरफेस एरिया आणि टोटल सरफेस एरिया फाइंड करूया. म्हणजे त्याचा फॉर्म्युला लर्न करूया. त्यासाठी आपण सुरुवातीला एक स्क्वेअर ड्रॉ करूया. स्क्वेअरच्या चारी साईड सेम असतात. यू नो दिस. लेट्स से दिस इज L, this is also L, all are equal. This is square. Now let us find area of square. Area of square काय असतं? Area of square is equal to side into side. That is L into L. It is L square. That is side square. Now area is just two-dimensional figure. आणि त्याच्यापासून जर आपल्याला सॉलिड बनवायचं असेल तर त्याला काहीतरी हाईट द्यावी लागेल. आता क्यूबचं लेंथ, ब्रेड्थ अँड हाईट ॲज ऑल दीज 3 डायमेन्शन्स आर सेम. त्याच्यामुळे याला जेवढी लेंथ, ब्रेड्थ आहे तेवढीच हाईट आपण द्यायची. म्हणजे आपल्याला क्यूब मिळेल, एक क्यूब तयार होईल. ओके, असं क्यूब तयार होतं ज्याची लेंथ, ब्रेड्थ अँड हाईट तिन्ही डायमेन्शन्स सेम. तर इन जनरल बऱ्याच सॉलिडसाठी, दिस इज नॉट ट्रू फॉर ऑल सॉलिड्स, तर व्हॉल्यूम ऑफ सॉलिड इज एरिया ऑफ बेस इंटू हाईट. Volume of, here our object is cube, is equal to area of base into height. So just now we found this area of base. It is nothing but square. It is L square and height is also L. म्हणून याचं व्हॉल्यूम आलं L cube. Therefore volume of cube is always side cube, that is L cube. If we consider that side as S, then it will be S cube. Notation doesn't matter, the formula will be same. Now after this, let us find the total surface area of cube. आता इथे तुम्ही पाहू शकता, this solid is bounded by 6 surfaces. हा सॉलिड 6 सरफेसनी म्हणजे प्लेन्सनी किंवा 6 स्क्वेअर्सनी तयार झालेला आहे. तो कसा? आता हे समोर एक स्क्वेअर आहे, त्याच्या ऑपोजिट मागे एक स्क्वेअर आहे. ओके, देन इकडे साईडला एक आहे, थोडा वेगळा कलर वापरतो. लेफ्ट हँड साईडला एक स्क्वेअर आहे आणि राईट हँड साईडला त्याच्या ऑपोजिट दुसरा एक सेम साईजचा स्क्वेअर आहे. आणि बॉटमला एक स्क्वेअर आहे. बॉटमला एक स्क्वेअर आहे. बॉटमला एक स्क्वेअर आहे. हां, थोडं टू डिस्टिंग्विश डिफरंट स्क्वेअर्स आय एम यूजिंग सम डिफरंट कलर्स. बॉटमला एक स्क्वेअर आहे आणि टॉपला एक स्क्वेअर आहे. समोर आणि मागे, लेफ्टला आणि राईटला आणि बॉटमला आणि टॉपला असे टोटल 6 स्क्वेअर्सनी हा क्यूब तयार झालेला आहे. त्यामुळे याचा टोटल सरफेस एरिया येणार आहे 6 × L स्क्वेअर, कारण एका स्क्वेअरचा एरिया L स्क्वेअर आहे. हिअर यू कॅन सी. तर 6 स्क्वेअरचा एरिया येईल L स्क्वेअर, L स्क्वेअर, L स्क्वेअर असं 6 वेळा ॲड केल्यानंतर तो 6L स्क्वेअर येईल. Therefore टोटल सरफेस एरिया ऑफ सॉलिड, याला शॉर्ट फॉर्ममध्ये लिहितो मी, टोटल सरफेस एरिया ऑफ क्यूब, our solid is now cube, is equal to 6 times L square. ओके, तर ह्याच्यानंतर आपण लॅटरल सरफेस एरिया बघू. लॅटरल सरफेस एरिया घेताना
हा समोरचा प्लेन घ्यायचा, मागचा घ्यायचा, लेफ्ट साईडचा घ्यायचा, राईट साईडचा घ्यायचा. म्हणजे हे 4 साईड आपल्याला कन्सिडर करावं लागतील. त्याचं बॉटम आणि टॉप सोडून द्यावं लागेल. म्हणजे थोडं सेन्स ऑफ ह्युमर जर वापरला आपण, तर याची चड्डी आणि टोपी नेग्लेक्ट करायची आणि फक्त शर्ट म्हणजे साईडनी त्याला गुंडाळलेलं आहे, ते शर्ट फक्त कन्सिडर करा. शर्ट म्हणजे ते 4 स्क्वेअर आहेत. त्याच्यामुळं ह्याचा लॅटरल सरफेस एरिया शॉर्टमध्ये लिहितो ऑफ क्यूब हा 4L² असेल. 4L², कारण का त्याची चड्डी आणि टोपी आपण सोडून दिलेली आहे. तर दॅट्स इट. एवढंच हा व्हिडिओ पुरतं. आपण पुढच्या व्हिडिओमध्ये वी विल मीट व्हेरी सून. टिल देन, गुड बाय. थँक्स फॉर वॉचिंग.